पुंडलीपुरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम चिदाकाशमन जय जय राम महारमान की जय। वशिष्ठ श्रेष्ठ कुलगुरु तुझा विभांड करुषीश्वरू ऋष संग हर्ष निर्भरू यज्ञांगिकारू तेने केला या ठिकाणी ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, पवित्र भगवंताची कथा आहे। विभांडक ऋषी अयोध्येमध्ये आल्यानंतर राजा दशरथानं यज्ञाला सुरुवात केली। यज्ञाच्या ठिकाणी त्या ऋष्यशृंग बसलेले आहेत आणि कशा प्रकारे काय कार्य करतात लक्ष देऊन ऐका। ऋषी श्रृंग मने रायासी मी पुत्र देईन तुमासी मनोन आती उलासेसी स्वययागासी प्रवर्तला। ऋष्यशृंगानं नवरदेवानं त्या ठिकाणी यज्ञाचा अंगीकार केला आणि सांगितलं, मी तुम्हाला पुत्र देईल। म्हणून यज्ञ करण्यासाठी ऋष्यशृंगजी बसलेले। नमोनिया निज पिता वशिष्ठ बंधोनी तत्वता दशरथाचा निस्वार्था यज्ञ करी ऋषिशृंग। विभांडक ऋषीला नमस्कार केलेला आहे, श्री वशिष्ठजींना नमस्कार केलेला आहे आणि दशरथाचा स्वार्थ पूर्ण व्हावा म्हणून ऋष्यशृंगजी यज्ञ करतात। कुंड मंडप वेदिका सुलक्षण युद्मा प्रहिद्री संधान करोनिया परिसरने अग्निस्थापन तिने केले। कुंड मंडप जो काही मंडपाजवळचा ओटा असेल, अग्निकुंड असेल, त्यानंतर जी काही तीर्थ वगैरे प्रक्षालन करण्याचं असेल, सर्व गोष्टी धुवून घ्यायच्या असतील, त्या सर्व व्यवस्थित केल्या आणि शृंगजी बसतायत। प्रणिता पात्रे परिपूर्ण आज स्थाली वैरास्त्रने श्रुक श्रुवा परिमार्जन हिरे प्रोक्षण यज्ञोपचारा। त्या ठिकाणी प्रणिता पात्र यज्ञाची जी काही पात्र आहेत, तेल तूप ठेवायचे, ती त्या ठिकाणी व्यवस्थित केलेले आहेत। श्रुवा म्हणजे लाकडाच्या पळ्या वगैरे जे काही आहेत, ती सर्व यज्ञाचं एकंदरीत जेवढं काही साहित्य आहे ते सर्व व्यवस्थित केलेलं आहे असं सांगतात। ऋष्यशृंगाचे अनुष्ठान अतिशय श्रेष्ठ संपूर्णे होम करिता प्रधान यज्ञ पुरुष आपण प्रकट झाला। ऋष्यशृंगाचं अनुष्ठान अतिशय श्रेष्ठ आहे, कारण ते अनुष्ठान स्वतःच्या नाही, दशरथाच्या स्वार्थासाठी। साधू जेव्हा जगाच्या कल्याणासाठी कार्य करतो त्यावेळेस त्याला निश्चित यश मिळतं आणि यशामध्ये कुणाचा अवतार होणार? भगवंताचा अवतार होणार आहे माय बापांनो। आणि आजपर्यंत कधीच झालं नाही यज्ञापासून पुरुष प्रगट होणं, ते झालं असं सांगतात। गगन झाले दिप्यमान परित्या तेजाचे रक्षणे नवे आती शीतना उष्णे स्वानंद परिपूर्ण निज तेजे। आकाश आच्छादून जाईल एवढं तेज त्या यज्ञ पुरुषाचं आहे, परंतु एवढं तेज असताना दाहकत आहे का? नाही। मार्तंडजी तापही स्वधर्माचं तेज दाहकतेशिवाय आणि स्वधर्माचा बाप प्रगट होणार होता, त्याचा प्रसाद घेऊन आलेल्या यज्ञ पुरुषाचं तेज
कुणालाही दाहकता देत नाही, अतिशय तेजस्वी तो यज्ञ पुरुष आहे असं सांगतात. वशिष्ठासे विस्मय पूर्ण विस्मय पावे वांडके आपणे विस्मय पावले ऋषीगणे अयोध्येचे जनतट. त्या ठिकाणी सर्वजण आश्चर्य करू लागले. वशिष्ठ जे आश्चर्य करतायत, विभांडक जे आश्चर्य करतायत, ऋष्यशृंगाला सुद्धा आश्चर्य वाटताय असं सांगतात. कुंडली श्वासाची गती लव सरली विसरली नेत्रपाती ऋषशृंग तपाची ख्याती यज्ञ मूर्ती प्रकटली. कोणाचीही त्या ठिकाणी डोळ्याची पापणी सुद्धा मालवण्याची इच्छा होत नाही, कारण तेज आहे परंतु दाहकता नसल्यानं पापणी मालवण्याची गरज नाही. ते सौंदर्य पाहतच राहावं अशा प्रकारचा तो पुरुष दिसतोय. आणि हे ऋष्यशृंगाच्या तपाचं सामर्थ्य आहे असं सांगतात. मागे यज्ञ केले बहुती तेने पावले फल प्राप्ती परियज्ञ प्रकटे यज्ञ मूर्ती एकेली ख्याती ऋषी श्रृंगे. माग आजपर्यंत अनेकांनी अनेक प्रकारची यज्ञ केलेल्या यज्ञाचं त्यांना फळही मिळालं, परंतु इतिहासात आणि भविष्यात एकमेव घटना अशी आहे ज्या यज्ञातून यज्ञ पुरुष प्रकट झाला असं सांगतात. उदरा येईल रघुपती या लागे यज्ञ मूर्ती पसाये पात्र घेऊन हाती ऋषी श्रृंगा प्रती देता झाला. उदराला रामचंद्र प्रभू स्वतः येणार आहेत म्हणून यज्ञामध्ये यज्ञमूर्ती प्रकट झाली. उगनस्त महाराज भगवंताला यायचं असलं की भगवान सत्ता सामर्थ्य सर्व शक्तीनिशी येत असतात, म्हणून यज्ञामध्ये मूर्ती प्रकट झाली आणि प्रभूचा अवतार होणार आहे. त्यानं हातामध्ये ताट घेतलं आणि ऋष्यशृंगाला देताय. हा यज्ञ पुरोडास संपूर्ण द्यावा राजपत्न्यासी वागुनी येणे पुरोडास जान पुत्र संतान होईन. आणि हा यज्ञाचा यज्ञ भाग आहे. हा राजाच्या राजपत्न्यांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी विभागून द्या आणि याच्या माध्यमातून संतती जन्माला येईल असं यज्ञ पुरुष सांगतायत. येणे प्रसादे पुत्र प्राप्ती त्याचे पावन त्रिजगती ऐसी निर्वाण पुत्र संतती होईल निश्चिती रायाची. या प्रसादाच्या सामर्थ्यानं पुत्र प्राप्ती होईल, अशी पुत्र प्राप्ती होईल ज्याचे पावन त्रिजगती. त्याची नुसती कथा ऐकली तरी पूर्वज उद्धरती जाण पूर्वजांचे नवल कोण उद्धरी संपूर्ण त्रिजगती. अशा प्रकारची सामर्थ्यवान पुत्र संतती राजाला जन्माला येईल. विलंबन करावा अर्धक्षण तत्काल करावा प्राशने विलंबी उपजेल विघ्न हे सांगून आपण दृश्य झाला. आणि त्या पुरुषानं सांगितलं प्रसाद ग्रहण करण्यामध्ये कसल्याही प्रकारचा विलंब करायचा नाही, कारण विलंब केल्यानंतर विघ्न येईल अशा प्रकारची सूचना दिली. अदृश्य झाली यज्ञ मूर्ती ते पायस पात्र घेऊन हाती ऋषी श्रृंग दे राया प्रती पुत्रार्थी प्रसाद. यज्ञमूर्ती अदृश्य झाल्यानंतर ते पायसाचं पात्र ऋष्यशृंग राजाला पुत्र प्राप्ती होण्यासाठी देतायत. गुहे सांगे वजिटासी विलंब करू नये यासी समभाग दे राणी यासी
विलंबासी आते विघ्ने गुह्य सांगितलं वशिष्ठजींना की विलंब करायचा नाही, मग समभाग करून राण्यांना तात्काळ द्या अशा प्रकारे सांगतात. तुझे नाव वशिष्ठ कुलगुरु अति श्रेष्ठी कार्य साधावे उद्भटे विभागिष्ट विभागे. तुमचं नाव वशिष्ठ आहे कारण कार्य करण्यामध्ये तुम्ही अतिशय श्रेष्ठ आहात, वरिष्ठ आहात. इष्ट विभाग ज्याचा त्याला द्या अशा प्रकारे सांगितलेलं आहे. जाणून भविष्याची स्थिती वजिटे पाय सगेओ निहाती भाग केले दानी उदी विभाग स्थिती अवधा. वशिष्ठांनी हातामध्ये प्रसाद घेतला, भविष्याची स्थिती जाणली आणि 3 विभाग केले. कसे केले, काय स्थिती आहे का? कौशल्या भाग प्रभ्रमण सुमित्रा भाग भजनोत्तमे कैकई भाग परम धर्मे भागानुक्रम विभागे. कौशल्येचा भाग परब्रह्म आहे, साक्षात परब्रह्म प्रभू रामचंद्र अवताराला येणार आहे, तो भाग कौशल्येला दिला. सुमित्रा भाग भजनोत्तम, भजनामध्ये उत्तम असणारा लक्ष्मण सुमित्रेच्या उदराला येणार, ज्याचं लक्ष आणि मन रामाच्या चरणावर आहे, तो भजनात उत्तम आहे. आणि तो कुणाच्या पोटाला येतो महाराज? सुमित्रेच्या पोटाला येतो. जे जगाचा चांगला मित्र आहे त्याच्या पोटालाच भक्त येत असतो. आणि तिसरा जो आहे तो कैकईला भाग कोणता आहे? परम धर्म. जगातला सर्वश्रेष्ठ धर्म कोणता असेल तर आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. कैकईच्या उदराला भरतजी येणार आहेत आणि भरतजी अखंड भगवंताचं चिंतन करणार आहेत. असो कैकईचा भाग अंजनी मातेला पोहोचणार आहे आणि त्यातून कोण जन्माला येणार आहे? हनुमानजी येणार आहे. आणि हनुमानजी कोण आहे? तू तव भजन भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे. स्वधर्म परमधर्म हा श्रीरामचंद्र प्रभूंचं हृदय आहे आणि तो हृदय असणारा भाग कैकईच्या वाट्याचा आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी विभाग सांगताय. कौशल्या ते धर्मपत्नी सुमित्रावरिली साधवी म्हणून कैकईवरिली सुंदरपणी रूप यौवनी गर्वेश. कौशल्यशी लग्न धर्मपत्नी म्हणून झालेलं होतं. साध्वी आहे म्हणून, साध्वी म्हणजे त्या ठिकाणी तपस्विनी आहे. स्वधर्म पत्नीशी एकनिष्ठ आहे म्हणून सुमित्रेचा अंगीकार केलेला आहे. परंतु कैकईशी लग्न करण्याचं कारण सुंदर म्हणून आहे. आणि ज्या ठिकाणी सौंदर्य आहे तिथं अभिमानाने गर्व आहे आणि जिथं गर्व आहे तिथं धर्म नाही बरं. म्हणून कैकईच्या वाट्याला जरी परमधर्म नावाचा विभाग वशिष्ठांनी भाग करत असताना पहिला केला परब्रह्म, दुसरा केला भक्ती आणि तिसरा केला धर्म, परंतु कैकईच्या हिश्याला उसना भाग येणार आहे. तिच्या हक्काचा भाग तिला नाही, कारण जिथं गर्व आहे तिथं भक्त आणि देव दोन्ही नाही. कैकई म्हणे वैता प्रती मीरायाची पडियंती देश भाग देई मज प्रती हिर निवृत्ती वारिली. कंस त्या ठिकाणी कैकईनं वसिलेबाजी करायला सुरुवात केली. वशिष्ठांना म्हणू लागली, वशिष्ठांना म्हणली मी राजाची लाडकी आहे, मला पहिला भाग द्या. वशिष्ठ म्हणले राजाची लाडकी अशी
होय, आम्हाला काय करायचं? आम्हाला काय संबंध आहे? आणि संताला संबंध नाही. कोण केवढा आहे, कुणाचा आहे, कसला आहे, काही देणं घेणं नाही मला. आपलं तर मला जास्त असतंय, बिनधास्त बोलायचं. कोण बसलाय पुढं, काय 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 देणं घेणं नाही. तुला राम, बाकी कुणाचंच नाही काम. ज्याला पाहिजे राम त्यानंच यायचं. बाकीच्यांनी इकडं बघण्याचाही असता भावार्थ रामायणावर प्रयत्न करायचा नाही. त्याला देव पाहिजे त्यानं म्हणा. माय बापांनो, ऋषींनी सांगितलं तू सरक बाजूला, तुला तो भाग मिळत नाही असं सांग. ज्येष्ठ भाग ज्येष्ठे प्रती, तो केवी कनिष्ठे प्रती. जेवी गजाची भूषण स्थिती, आजी प्रती अतिवा. ज्याचं त्याला ज्येष्ठाचा भार कनिष्ठाला येत नाही, हत्तीचं वज शेळी नेऊ शकत नाही, तसं कौशल्येचा भाग कैकईला जमत नाही म्हणतात. जरी अमोलिक हिरे होती, ते शालिग्रामासम पूज्य न होती. तू झाली आई पर्यंती, ज्येष्ठ भागा प्रति अयोगे. वशिष्ठांनी सरळ सांगितलं, हिऱ्याचा भाव सोनारापाशी व्यापाऱ्यापाशी असेल, संतापाशी नाही. एखाद्यानं म्हणलं महाराज तुम्ही शालिग्राम काळा दोंडा पूजायला, मग हे माझ्यापासला हिरा आहे, हिऱ्याची पूजा करा. अरे तसं नसतं. शालिग्राम भगवंताचं स्थान, अधिष्ठान म्हणून त्याची पूजा होते. तसं कैकई, तू किती जरी सुंदर असलीस तर तुझी सत्ता राजावर चालेल, माझ्यावर नाही असं सांगतात. ज्येष्ठ भाग दिला कौशलेशी, तुझा दिला सौमित्रे सुमित्रेशी. तिचा दिला कैकईशी, तिच्या मानसी अतिक्रोध. ज्याचा वाटा त्याला, कौशल्येला कौशल्येचा दिला, सुमित्रेला सुमित्रेचा दिला, आणि कैकईला कैकईचा दिला. पण तरी अशी मारक्या, आता ती भगवंताची आई आहे म्हणून भावार्थात काही बोलायचं नाही. भगवंताची माता आहे ना, असं कसं असे गुरुवर गुरगुर का? अभिमान असला की संताच्या विरोधात मानून जात. ज्याच्या पाया पडावं त्याच्याकडे डोळे वटारून बघू लागले. काही न चाले वजितावरी, क्रोधे द्वेष गुरुचा करी. विभागाली आई करी, सुख जिवारी असेना. बघा, वाटा हातामध्ये आलेला आहे, परंतु दुसऱ्याचा खाण्याची अपेक्षा आहे, म्हणून स्वतःचा खावा ही विसरली. आणि हेच आहे, दुसऱ्याचं खावं ही इच्छा असणाराचं पोटच भरत. अहो, तुला तुझ्या अधिकाराचं मिळालंय ना, मग दुसऱ्याचं पाहू नये. परंतु ऋषीवरती गुरगुर करू लागले. मी गेले होते स्वर्गाप्रती, म्या भोगिल्या स्वर्ग संपत्ती. ज्येष्ठ पिंड नये माझे हाती, तो द्वेष चित्ती गुरुचा. आणि अभिमानाला काहीतरी कारण असतं. म्हण श्रेष्ठ घरात जन्माला आलो, श्रीमंत आहे, सुंदर आहे, तरुण आहे, ज्ञानी आहे, कुठलं तरी कारण लागतं. बरोबर आहे. ज्ञानी व्यक्ती कुठेही बसेल का? श्रीमंत व्यक्ती कुणाचंही ऐकल का? सुंदर स्त्री तिच्या स्वरूपाचा अभिमान विसरेल का? कारण असतं. तिने विचार केला, माय म्हणली मी एवढी राजाची लाडकी की राजा मला स्वर्गात घेऊन गेला, तिथला इंद्र माझा सन्मान करत होता, तिथली इंद्राची बायको माझी ओटी भरत होती, एवढा माझा अधिकार. आणि ही गुरु झोपडीत राहणार, मला मानी नाही. माणसाला अभिमान येतो, कारण अभिमानाला अधिष्ठान आहे. आणि त्या अधिष्ठानानं भ्रमिष्ट झालेली कैकई रागात गुरुकडे बघू लागली. करावया पिंड प्राशन, दोघी केले सुधाच मने. कैकई बाहेर आयाचे बदले, तो विलंबी विघ्न ओढवले. ऋषीनं सांगितल्याबरोबर ऐकावं. कौशल्या उठली, शुद्ध आचमन केलं. सुमित्रेनं शुद्ध आचमन केलं. हिच्या डोक्यात एकच, मी राजाची लाडकी आहे. मग
नवऱ्याकडे असं बघू लागली महाराज तुंबून. स्त्रीची, ज्या स्त्रीला वाटतं माझी सत्ता माझ्या नवऱ्यावर आहे, ती त्याच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करत असते, गुरकून बघण्याचा प्रयत्न करत असते. पुरुषाने एकच करायचं, तिच्याकडे बघायचंच नाही म्हणून. राजा दशरथ म्हणू लागला, बाई माझं गुरुच्या पुढे चालत नाही, तिचं तुझं काय चालणार आहे, अशा प्रकारची स्थिती. जेन मानिती गुरु वचन त्याची तात्काळ होय विघ्ने, तेची आरतीचे निरूपणे कथानुसंधान अवधारा. आणि एवढ्यामध्ये विघ्न आलं. नाथ महाराजांनी भावार्थ सांगितला, माय बापांनो तिलाच आलं असं नाही. जे गुरुचं ऐकत नाहीत, जे संतांचं ऐकत नाहीत, त्यांच्यावर विघ्न आलंच. आणि आजकाल संताला सोडून एकादशीच्या दिवशी हाड खाणाराच्या मागे लाखो लोक आहेत. भगवंताच्या भक्ताचं ऐकण्यासाठी एकही तयार नाही. बघा, महात्मा असला तर त्याच्या कीर्तनाला 10-20 लोक, गप्पा मारणारा विनोदाचारी असला की हजारानं उताडा. शुद्ध परमार्थ असलेल्या ठिकाणी अजिबात समाज नाही. ही विचित्रता आहे. आणि जिथं जिथं ही विचित्रता आहे तिथं निश्चित विघ्न आहे, तिथं निश्चित विनाश आहे. कसा आहे सांगतो, ऐका. सुवर्जसा अति नाचनी, नाचो आली मध्ये सेवनी, ताल चुकतात तचनी, निशी भ्रमयाने शापिले. सुवर्जसा नावाची सुंदर नाचणी होती कुठं, सत्य लोकांच्या ठिकाणी. ती नाचू लागली. महाराज नाचत नाचत असताना तिचा ताल सुटला आणि धडक ब्रह्मदेवाला लागले. काय झालं ऐका. सत्यलोकी मध्यपान अत्यंत पय निंदेदान, ताल चुकली आपोन हे लक्षण मध्याचे. पहिली गोष्ट, सत्य लोकांच्या ठिकाणी मद्यप्राशन करावं का? बर, मद्यप्राशन केल्यानंतर त्याचा गेला विवेक राहतो का? अहो, सत्य लोकात महाराष्ट्रात काय कमी आहे? महाराष्ट्र ही सुद्धा संतांची भूमी आहे. महाराष्ट्रातही मद्यप्राशन करू नये. मायबापांना तुम्ही संतांची लेकरं आहेत. पण दुर्दैव, आज हॉटेल बघितलं तर त्याच्या बोर्डावर कोंबडी, बकरी, माणसं, हाडं खाणारी माणसं, नेतृत्व काय काय करणारे, काय काय नाही, त्याच्या मागं समाज. ही विनाशाची लक्षणं आहेत मायबापांनो. आणि सत्य लोकांच्या ठिकाणी सुवर्जसा नावाच्या अप्सरेनं मद्यप्राशन केलं होतं. ताल सुटला आणि ब्रह्मदेवाला आदळली असं सांगतात. निर्लज्ज उन्मते सुंदरी, नष्ट पापिणी होय गारी, ताल चुकोनी जाशी चाचरी, तैसे तू करी परिभ्रम. निर्लज्ज असणारी कामातुर त्या ठिकाणी मद्यप्राशन करून उन्मत्त झालेली स्त्री, जशी घार झडप मारावी तशी तू मला धक्का दिलीस, तू घार होऊन पडशील, अशा प्रकारचा ब्रह्मदेवानं शाप दिला. शाप ऐकोनी दारोन उशाप मागे अति दीन, प्रसन्न केला चतुरानने, वरद वचन तो बदला. अतिशय दारुण अशा प्रकारचा शाप ऐकला. ब्रह्मदेवाच्या पायाला लागले. उशाप द्या म्हटल्यानंतर ब्रह्मदेव काय देतात ऐका. दशरथ याग पुत्र जन्मे, तेथे यज्ञ पुरोढस प्रमाण, तिला भागे भागती अन्न, एक भाग प्राशन करावा. आणि तिला सांगितलं तू घार म्हणून अयोध्येच्या प्रदेशात फिर. एक वेळेस राजा दशरथ यज्ञ करील पुत्र होण्यासाठी, आणि 3 भाग त्या पुत्र यज्ञातून मिळतील, आणि त्यातला 1 भाग तू झडप असं सांगितले. ज्येष्ठ भागी तुझ नाही गती, मध्य भागी न पावे शक्ती, कनिष्ठ भाग प्राप्ती, निर्मुक्ती निदशापा. तिला सांगितलं ज्येष्ठ भागावर तुला गती नाही, दुसऱ्याला भागाला धक्का लावण्याची तुझी ताकद नाही,
आणि तिसरा भाग तुझं कर्म कनिष्ठ असल्यानं तुला मिळणार आहे. बघा, स्वधर्माचा विषयच असा आहे. रामचंद्र प्रभू स्वधर्माचं अधिष्ठान आहे. लक्ष्मण स्वधर्माचं त्या ठिकाणी झाडाचा बुंधा असतो, बुंध्यापर्यंतचा जो भाग आहे तो म्हणजे लक्ष्मण, वरचं खोड म्हणजे हनुमानजी आहे, आणि तिथपर्यंत तुझी सत्ता पोहोचेल असं सांगितलं. हे होईल अयोध्या नगरी, या लागी ते जाणावी खरी, मोक्षाची प्रथम पुरी, वेदशास्त्री निज गजर. आणि अशा प्रकारची ती वैकुंठाची नगरी आहे, ती अयोध्येची नगरी आहे. अयोध्ये नगरीत हे होईल आणि तिथं प्रभू अवतार घेणार आहेत म्हणून तिला मोक्षाची नगरी म्हणतात. तिथं तू तुझ्या उद्धाराचं काम कर, ब्रह्मदेवानं सांग. काशी मुक्ती क्षेत्र होय पाही, मेल्या मुक्ती तिच्या ठाई, सकल वैकुंठा गेली नाही, अयोध्येची नवाई अपूर्व. काशीला मुक्त क्षेत्र म्हणतात, परंतु काशीच्या ठिकाणी मुक्ती मोक्ष देऊन उदार काशी असे कीर परी वेचणे लागे शरीर गावे. मरावं लागतं तरच मोक्ष, पण अयोध्येत गेल्याबरोबर दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. अशा प्रकारचं ते क्षेत्र सांगतात. काशी येऊन ते वैली, अयोध्येची उदारता भली, त्रिवार नगरी वैकुंठा नेली, न मरता केली सकुटुंब मुक्ते. काशीपेक्षा अयोध्येचं महिमान श्रेष्ठ आहे. 3 वेळस त्या ठिकाणी स्वर्गाला गेलेली आहे. न मरता उद्धार करण्याची ताकद अयोध्येत असं सांगतं. प्रथम रुक्मांगदे नेली, दुजी शिबिरे ख्याती केली, तिजी श्रामे वैली, वैकुंठा नेली निज गजरे. पहिल्यांदा रुक्मांगदान नेली, दुसऱ्यांदा शिबिराजानं, तिसऱ्यांदा प्रभू रामचंद्रानं वैकुंठाला नेली असं सांगतात. चौथेने हे मागुती, अवध्या जाईल वैकुंठापती, आईशी वैठारिकांची ख्याती, अवधे प्रती असे पै. आणि ही चौथ्यांदा अयोध्या वैकुंठाला जाईल अशा प्रकारची अयोध्येची ख्याती तिला सांगताय. या लागे मुक्ती क्षेत्राच्या श्री, अवध्या जान प्रथम पुई, जड जीवांते उधरी, शाप निवारी स्नान मात्रे. आणि म्हणून सर्व मुक्ती क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोणती असेल तर ती अयोध्या. मायबापान गेली 500 वर्ष यवनांनी त्या ठिकाणी अयोध्येलाच बंदी केलं होतं, आणि त्या मोक्ष नगरी अयोध्येला मुक्त करण्याचं काम भगवंताची विभूती अतिशय तेजस्वी मूर्ती माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केली, आणि तुमच्या आमच्या उद्धाराचा मार्ग मोकळा केला. कारण अयोध्येत भगवंताचं दर्शन आणि शरयूचं स्नान केलं, निश्चित त्याचा काय होतो, उद्धार होतो. मग वैकुंठात त्यानं आरक्षण दिलं. कुठं? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी, वैकुंठ भुवनी घर केले असं सांगू लागले. ते अयोध्येची भाग प्राशन, केली तुझ शाप मोचेन, ऐसे बोलला चतुरानन, अप्सरा आपण गारी झाली. आणि त्या अयोध्येमध्ये तुझ्या शापाची निर्मुक्ती होईल असं सुवर्चसेला ब्रह्मदेवानं सांगितलं. एवढ्यामध्ये ती घार झाली असं सांगितलं. ते 80 सहस्त्र वर्षवरी, भोवे अवधेंच्या महाद्वारी, यज्ञ भाग देखता करी, झडप मारी तात्काळ. आणि ती 80 सहस्त्र वर्षवरी संतासोबत
आगाऊपणा किती मिनिट केला, भोगाव किती लागले. कलियुगातले तो दीड तास बोलताना थकत नाहीत महाराज. एवढे नासके लोक महाराष्ट्रात. ते संत रामदासांबद्दल तर एवढं विचित्र बोलतात. अहो, अख्ख्या महाराष्ट्राला रामराम करायला कोण शिकवलं? प्रत्येक गावोगावी हनुमंताची मंदिरं पुनर्स्थापन करायला शिकवली. हे बघा, जो रामाचा आहे ना, रामाचा राम म्हणणाऱ्या पुत्राच्या बी गपचूप पाया पडायचं, टुरटूर करायचं नाही जर स्वतःवर उपकार करण्याची इच्छा असेल तर. आणि राम म्हणणाऱ्या विरुद्ध जर कुणी बोलल तर यमाचा पाहुणा. त्याच्यामुळं मायबापांनो 80,000 वर्ष ती घार त्या ठिकाणी अयोध्येच्या परिसरात फिरत होती. तिच्या मुक्तीची वेळ आता आलेली आहे असं सांगतात. कौशल्य सत्य पतिव्रता ती वरील घालवेची सर्वथा. सुमित्रा शुद्ध सात्विकता ती वरी तत्वता न घालवे. कौशल्या शुद्ध पतिव्रता आहे. सुमित्रा अतिशय सात्विक आहे, सुधर्म युक्त आहे. तिच्यावर तिची सत्ता चालत नाही असं सांगतात. कैकई ते कैकई आती क्रोधायमान निज भागी नाही मनी. रागे पाहे रायाचे वदने तव घारीने हिरोनी भाग नेला. कैकईचं स्वतःला मिळालेल्या भागात मनच नाही. तुमच्या वाट्याला कोण आला? परम धर्माचा भाग आहे. कैकईचा भाग काही साधा होता का? पण मनच नाही. राजाकडे असं तुंबूनच बघू लागले. कलियुगात सुद्धा लोकांना कळलं नाही राजानं काय दिलंय आणि त्या राजावर तुंबून कसं बघावं. अहो बघा ना, देव दिलाय. काही त्यांना, मला तर 2000 आणखी आले नाहीत बरं. मी 3 वर्ष झालं फॉर्म भरतोय पण नाही आले. अहो पण ज्याला देव दिला, या डोळ्याचं पारणं फिटलं अयोध्येमध्ये भगवंताला बघितल्यानंतर, त्याच्यावर तुंबून बघू नये. एवढा परमधर्म असणारा भाग दिल्यानंतर सुद्धा गर्विष्ठ, अतिशय स्वतःच्या स्वरूपाचा अभिमान असणारी कैकई राजावर तुंबून बघू लागले. आणि अशा तुंबून बघणाराच होय बाबा गेला, दसम्या गेल्या, काय होत आहे का? तोंडावरी हानी पांगी हात ओर बडिला नकी. भाग घालून यामुखी गेली एकाएकी गगनासी. त्या ठिकाणी भाग उचलला घारीनं, तोंडावर अशा नख्या मारल्या कैकईच्या आणि दणकन त्या ठिकाणी लोटून दिली आणि घार निघून गेली. आणि असंच होत असतं. मिळालेल्या ताटावर मन न देता दुसऱ्याच्याच ताटाचं घेईल, दादागिरी करूनच घेईल, राजावर तुंबूच घेईल. हेच सुरू आहे. दुसऱ्याच खायचंय. अरे तुला वाढलंय? नाही, दुसऱ्याच खायचंय. या भागानं घार आले आणि घारीनं त्या ठिकाणी तोंडावर झडप मारली. परिस्थिती कैकईची आहे आणि कैकई असं वागते, संगत म्हणते. लोक करीती हाहाकार एकच वेग विंदिती तिरे. अवघे पाहती ऊर्ध्व शिर तव चमत्कार सर्वांसी. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी लोक बाण मारू लागले. कुणी काही मारतय, कुणी काही मारतय. परंतु वरदानानं आलेली घार होती. ती काही साधा पक्षी होती का? नाही. तेवढ्यामध्ये काय झालं ऐका. लागता पंखाची झडे कैकई उलथोनी क्षिती पडे. भाग गेला मगरडे रायाकडे पाहोनी. तिचा होता तो भागही गेला. कैकई मोठमोठ्यानं रडू लागली, कारण उलटून दणकन खाली पडली. का? हे बघा, अभिमान कशाचाही असो, स्वरूपाचा असो, सुंदरतेचा असो, राजा माझ्या मुठीतच आहे वाटो, नाहीतर आताही अभिमान कुठला आहे? संख्येचा. संख्येच्या अभिमानानं राजा माझ्या मुठीत. अरे राजा असणारा संख्येवर अभिमान धरणाऱ्या धृतराष्ट्राचं काय झालं? काय झालं बरं?
100 होते पण पाणी पाजायला नाही उरला. अभिमानाचं चांगलं होतच नसतं. इथं जय जगा धाकुटा होई जे तै जवळीक माझी. कंस त्या ठिकाणी कैकई दणकन खाली पडली. पुन्हा बारीक तोंड करून राजाकडे बघू लागला. राजा म्हणला माझंच काही चलत नाही, तुझं काय? रायास म्हणे पाता काय, पेरू म्हणे मी करू काय, तुझा गर्व तुझा अडवा होय, येथे उपाय न चालते. राजाला म्हणू लागली राजा राजा राजा. राजा म्हणला तुझा गर्व तुला भोवला. तुला मिळालत ना, मिळाल्यानंतर बसावं, स्वीकारावं. बर आपल्या अधिकाराचं मिळालं. बर कोणत्या व्यवस्थेतून मिळाले? त्यावेळेसची व्यवस्था न्यायाधीश कोण? वशिष्ठ. वशिष्ठानं न्याय केलाय आणि न्यायानं दिलंय. आणि ते न घेता मी दुसरंच घेणार, मी कौशल्यच घेणार, या भावनेनं तुला न घर का न घाट का असं बनवलंय. यात माझी काय चूक आहे? सरकार राजा म्हणतोय. घारी भाग करिता प्राशन, तुटले तिचे दे बंधने, कुंडले गमनागमन, सुख संपन्न तिला. घार आली, घारीनं त्या ठिकाणी घास नेला. घासाला स्पर्श झाल्याबरोबर, कारण परमधर्माचा भाग होता. कोणता? परमधर्म. कारण अधिकाराचा धर्म असतो. आजकाल लोक धर्म विसरले तर भलत्याच गोष्टीच्या अस्मितांचा आव आणताय. धर्म लक्षात ठेवा. कैकेयीला मिळालेला भाग काही साधा नव्हता. मला त्याच्यातून हनुमान जन्माला येणार आहे. सिद्धांत लक्षात घ्या. त्या भागात मन नसल्याचा परिणाम झाला. भागाला स्पर्श केल्याबरोबर घार मुक्त झाली आणि भाग कोणाला मिळतोय का? तोची भाग उपेक्षिता, कैकेयीची परमावस्था, बाप गर्वाची अति गर्वता, निज स्वार्थ अतिघा. त्या भागाची उपेक्षा केल्यानंतर कैकेयीला अतिशय दुःख झालं. कारण गर्वाचा परिणाम, गर्वाचं घर खालीच असतं, रडतच असतं. काहीच मिळत नव्हतं. काहीतरी मिळाले आणि काहीतरी मिळालेलं अजिबातच घेत नाही, दुसऱ्याच. कैकेयीला लेकरू होतं का? लेकरू होण्याचा प्रसाद मिळालाय. बर साधं लेकरू होणार नाही. जग ज्याच्यानं पावन होणार आहे ते मिळतंय. पात्रता नसताना मिळतंय. केवळ राजाची आहे म्हणून मिळतंय आणि तरी घेत नाही. परिणाम काय? जेवी उपेक्षित आत्मज्ञान, अंगी आदळे अज्ञान, विषयी पावती अधपतन, ती दशा परिपूर्ण कैकेयीची. आत्मज्ञानाची उपेक्षा केल्यानंतर अंगावर काय आदळत असतं महाराज? अज्ञानच आदळत असतं. आत्मज्ञानाची उपेक्षा केल्यानंतर, होय, संताची उपेक्षा न केल्यानंतर चोराच्याच हातात सापडत असत. लक्ष्मणाची उपेक्षा केली, सीतेला कोणाची गाठ पडली? जय श्रीराम वाल्याची उपेक्षा करून जय श्रीराम वाल्याला पाडण्यासाठी कुणाशी होती? मंदिर पाडणार अशी. त्याला म्हणावं कलियुग. का? यमाचा पाहुणा प्राणी होय, विषयी पावती अधपतन. विषयी म्हणजे काय? जगातल्या लोभाच्या लाभाची अपेक्षा. विषयावर चित्त असणाराला देव मिळत नाही. मिळालेला देव कळत नाही. पोटाला येणारा भक्त होता, त्याची उपेक्षा केली आणि ही दशा कैकेयीची झाली. काय माये बाप बहुत दिवस जिता, पुत्र उपेक्षी सीता, रडे मेल्या मागे तर्पण करिता, पिंड देता सद्गती. माय बापांनो जीवनात सुद्धा असंच आहे.
मायबाप असताना भाकर देत नाही, बायकोच ऐकतो, बायको असताना बापाला कुठेही पाठवतो, आणि बाप मेल्यानंतर मग मोठमोठ्यानं रडतो, माझा बाप, माझ्या बापासाठी पिंडदान कर, काशीला जाय, प्रयागला जाय, गयेला जाय, बाप मुक्त व्हावा. बाप होता तोपर्यंत, मायबापानं जीवन आहे तोपर्यंत विवेकानं जगा, त्या प्रभूच्या चरणावर निष्ठा ठेवून जगा, पुन्हा रडू नका. तैसी दशा कैकैसी उपेक्षिले निजभागासी, गेलिया मागे कुसमुसी उपसाभूसी स्पुंद. आणि ती दशा कैकेयीची झालेली आहे, मिळालेल्या भागाची उपेक्षणा केली आणि पुन्हा शिंगा करू लागली. जे मी रायाची पर्यंती ते मी झाले अभागे क्षिती, मद नव्हेची पुत्र संतती निंदे सर्वार्थी मी आणि मग म्हणू लागली मी राजाची लाडकी माय. आता त्या दोघींना लेकर होतील, मला लेकर व्हायचे नाहीत, पुन्हा लेकरामुळे राजा त्याच्यावरच जास्त माया करेल, मग माझं काय होईल माय, म्हणून रडू लागले. माझे रायासी अति गोड ते कोणासी नव्हेची गोडे, जळो माझे काळे तोंडे लोक वितंड निंदिती मजे. माझं तोंड काळ म्हणली लोक, आता माझ्या नावानं काय काय म्हणतात की दुसऱ्याच्या अधिकारावर टाका टाकावा ही प्रवृत्तीच वाईट. बरं, लोकांना काय वाटेल याचा विचार न करता केवळ दादागिरी, आपल्याजवळ सत्ता आहे, आपल्याजवळ श्रीमंती आहे, आपल्याजवळ ताकद आहे, दुसऱ्याच्या चित्ताचा विचार नाही, दुसऱ्याच्या अधिकाराचा विचार नाही. कौशल्या मोठी असून तिचा भाग लुबाडावा, तिला काय वाटेल याची चिंता हिला आहे का? मग ज्याची अशी प्रवृत्ती आहे त्याच्या नशिबाला बाबांना दसम्या असंच असतं. ज्येष्ठ भाग मागतावणी तव कनिष्ठा कनिष्ठीसीच आली धाडी, मज हे थडी नाते थडी निंदे रोकडी विधाने. मला हे बी राहिलं नाही, मला ते बी राहिलं नाही, लहान असताना मोठं व्हायचा प्रयत्न केला, मला ही थडी ना ती थडी, असा विचार पश्चाताप नात. मला एवढं लांबून का सांगायला, तुम्हा आम्हाला काहीतरी कळलं. आता कसं आहे, आपण सांगायला लागलो भावार्थातून काही गोष्टी काही लोकांना क्लिक होतात, ते लगेच म्हणतात की बघा मायबापांनी या व्यासपीठावर बसून कुणाला त्रास होईल असा स्वप्नातही उद्देश आम्ही ठेवत नाही, पण सत्य समजवण्याचा प्रयत्न मात्र प्रामाणिक असतो, यात शंका नाही. स्वार्था नाडले मी संपूर्ण जीवन लाहे लोकामेन, मज येते गाव मर रडी दारुण संतापे. मला का मरण येत नाही म्हणून कपाळ बडवू बडवू संताप करू करू कैकई रडू लागली. स्वर्गी जे मी सुरवरा वंदे ते मी मृत्यू लोकी निंदे, विभागी भाग्य माझे मंद पाषाणवत्त मी धाने. तिला आठवू लागलं, महाराज म्हणले राजासोबत राहिले, मला स्वर्गातले लोक नमस्कार घालू लागले, माय कैकई 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 म्हणले, आता गावातली माया नावानं. तसंच आहे, सर्व सत्ता अयोध्येला आणली, अयोध्या परिसरातल्या लोकांनी पण होत असतं तसं. बरं असो, यातही स्वधर्मावर निष्ठा असणाऱ्यांना संभ्रमित करण्याचा कलियुगात बराच प्रयत्न केला जातो. अयोध्येची स्थिती व्यवस्थित आहे, स्थिती आजूबाजूची बिघडली आहे. बरं असो, आपल्याला विषय करायचा नाही. कैकई पश्चाताप करू लागले, मला स्वर्गात सन्मान होता, पण अभिमानानं मी इथं बिघडले, म्हणजे माफ करा, मी या ठिकाणी निंदेस पात्र झाले असं म्हणते.
जे मी रायाची आवडती तेने जी जगा नावडती पाषाणवत्त माझी स्थिती देव पितरार्थी अति निंदे मी राजाची आवडती परंतु दगडासारखी माझी परिस्थिती झाली. देवही माझी निंदा करतील, पितरही माझी निंदा करतील. मी राजाची आवडती होते, मी राजाची आवडती होते, एकच पुन्हा 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 पुन्हा. मग आवडती होती तर मिळालेलं घ्यायचं ना. दुसऱ्याची सत्ता नको, आपली आपली, माझ माझ, मी श्रेष्ठ, मी नावाचा हो. भल्या भल्यांना मातीत घातलं. रावणाचं काय झालं? अहंकारानंच गेला. ही परिस्थिती, हा मी नावाचा प्रकार अंगाला आदळू देऊ नका. माझा देव एवढाच प्रकार चित्तात ठेवा. हातीचे रत्न पडे ते त्याचे त्यासन सापडे काही तेनेचे पाळे रडे पडे अति दुखी. मागितलं म्हणून राजानं रत्न दिलं, पण दिलं त्याला तो आंधळा आहे. मी श्रेष्ठ आहे म्हणून मला मिळालं. या आंधळ्याचं रत्न खाली पडलं. पुन्हा पुन्हा किती जरी रडला, किती जरी उपाशी राहिला, काही जरी केलं, पुन्हा नसतं. पुन्हा ते अवघडच होत असतं, वरचीवर अवघडच होत असतं. कारण धर्मानं मिळालेलं, न्यायानं मिळालेलं, गुरुच्या कृपेनं मिळालेलं लाथाडल्यानंतर पुन्हा दुःखाशिवाय काही प्राप्त होत नाही असं सांग. केस सुटले मोकळे गडगडा पृथ्वी वरी लोळे अश्रुधारा स्रवती डोळे आती तळमळे तळमळी. केस मोकळे सुटलेले आहेत, कैकई गडबडा लढू लागली. महाराज कैकई छाती आपटू आपटू रडू लागली. डोळ्यातून पाणी येऊ लागलं. तळमळ 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 करू लागली. पण कौशल्या कोण आहे? सद्बुद्धी आहे. ज्याला देव आपला करायचा आहे तो दुसऱ्याचं दुःख पाहवत नाही. दुःख वेळ अनेकांची दुःखे ही स्थिती असते. आणि या कैकई नाटकच करत असते बरं का, साधूचं वर बढण्यासाठी. मग आपल्या ताटात संत बसवत असतात. लईच आदळापट लईच आदळापट जर करू लागले तर संत काय म्हणतात? बाई माझा अर्ध घे. म्हणून सुमित्रा बी काय करते आणि कौशल्या पण काय करते? हे भावार्थ रामायण आहे. तिच्या हक्काचं तर नाही, ते तर गमावलं, पण आदळापट रडापडी रडापडी भांडापुडी करून काय करते? देखोनी कैकईचे दुःखे कौशल्या कळवळली देख बा अरुनिधीचे असुखे प्रवरते देख उपकारार्थी. महाराज दुसऱ्याचं दुःख हरण करावं. मंगल भवन अमंगल हारी. अमंगलाचं अपहरण करून मंगलच द्यावं. त्याला देव आपला करायचा आहे का? द्वेषाला थारा देत नाही. कौशल्यला वाटलं का हिनं माझं मागितलंय मग असंच पाहिजे, तसं नाही. चुकणाराची चूक माफ करावी. चुकणाराला एकच सांगावं, अरे तुझा बी देव आणि माझा बी देव. आणि ज्याला देव आपलासा करायचा आहे तो दुसऱ्याच्या दुखण्यावर रडत नाही, दुसऱ्याच्या दुःखावर मीठ चोळत नाही. समोरच्याच दुःख दूर करावं हीच ज्याची भावना असते. भुकेलेल्याला आपल्या ताटात बसवावं, समोरच्याचं दुःख हरण करावं. म्हणून कौशल्या काय काय शब्द बोलतायत नाथ महाराज भावार्थ रामायणातून तुम्हा आम्हाला सांगतायत. त्याच्यासाठी 3रा अध्याय ऐकावा लागतो. श्री भावार्थ रामायण एका जनार्दना शरीन झाले तवर निरूपण पिंड प्राशन अवतार
नाथ महाराज सांगू लागले माय बाप्पांनो श्री भावार्थ रामायण. आणि कुणाला शरण? एका जनार्दना शरण. ज्या एकानं सर्व जनाला धरलेला आहे त्या जनार्दनाला शरण. आणि त्याला शरण जाण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे तोच कथा ऐकू शकतो, त्यालाच कथा समजू शकते, त्याचंच कल्याण होऊ शकतं. शरणागतीचा भाव नसणाराला भावार्थ रामायण नाही कळणार माय बाप्पांनो. म्हणून पिंड प्राशनाची कथा नाथ महाराज म्हणले यानंतरचं निरूपण मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्ही काय करा, तुम्ही फक्त चित्त द्यावं. तुमच्या चित्ताला आनंदित करण्याचं, तुम्हाला कल्याण करून देव मिळवून देण्याची जिम्मेदारी माझी ग्रंथकर्ते सांगतायत. स्वस्तिवाद रामायणे बालकांडे काटिकाया पुरोडा सैभागो नाम द्वितो अध्याये पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम का समजे राम भगवान की जय. आज भगवान श्री गहिनीनाथाच्या दरबारामध्ये भगवान दत्तात्रेयांच्या कृपेनं सुंदर अशा प्रकारचा हा अध्याय सादर करण्याचा, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. सुंदर आदरणीय वैजनाथ मुंडे सरांचं वाचन आहे आणि आम्ही तोडकं मोडकं निरूपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माय बाप्पांनो कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर. पूजनाची चुकीचा विरोध पण वेश तिरस्कार कुणाचाच नाही. त्यामुळे जगाच्या कल्याणाची ही परमपवित्र असणारी कथा जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या मराठी कानापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा यूट्यूबच्या माध्यमातून आहे. तुम्ही या कथेला प्रतिसाद द्या, अनेकांपर्यंत कथा पोहोचवण्यात मदत करा. 1 मिनिट शेअर करा, 1 सेकंद लाईक करा, एकदा जय श्रीराम लिहा. काही प्रश्न असतील तर खाली लिहा, काही शंका असतील तर लिहा, आमच्या काही चुका असतील तर आम्हाला फोन नंबरवरती पाठवा. परंतु आम्ही साथ दिली आहे त्याला निश्चित तुम्ही प्रतिसाद द्या. रामकृष्ण. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता का समजे राम माधवान की जय.